नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त राजमाता रमाई महिला मंच वतीने भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं. नगरसेविका वंदना भामरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मिरवणुकीत हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता रमाई, माता जिजाऊ आणि माता सावित्रीबाई फुले यांच्या विजयाच्या घोषणापत्र देऊन करण्यात आली. विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथावर ठेवण्यात आली होती. धुळे येथील गोंदूर रोड पासून सुरू झालेल्या मिरवणुकीचा समारोप वलवाडी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. आज राजमाता रमाई महिला मंच अंतर्गत माता रमाईंची जयंती मोठ्या उत्साहात आमच्या धुळे शहरातील वलवाडी नगरीतील स्टेडियम चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे. मिरवणूक काढून माता रमाईंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आमचा मिरवणुकीचा रूट आहे स्टेडियम चौक ते वलवाडीतील डॉक्टर बाबासाहेब पुतळा या ठिकाणी सांगता होणार आहे. आणि या कार्यक्रमाला सकाळी आम्ही अभिवादनाचा कार्यक्रम केला. माता रमाईंना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन केलं आणि आज संध्याकाळी मिरवणुकीला सुरुवात होत आहे. आणि या मिरवणुकीला आमच्या प्रभागातील तसे धुळे शहरातील आणि खेड्यापाड्यातील संपूर्ण जिल्ह्यातील महिला भगिनी आमचे बांधव इथं आलेले आहेत आणि या जल्लोषात ही जयंती साजरी होत आहे. माझ्या तमाम धुळेकर जनतेला मी माता रमाईंच्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि आजचं हे जयंतीचं आयोजन आमच्या राजमाता रमाई महिला मंचच्या अध्यक्षा शांतिकमल युवराज बैसाणे आणि सचिव कोमल वाघ आणि रमाईच्या सर्वच आमच्या भगिनी वंदनाताई मोहिते असतील, आमच्या मोहितेताई असतील, सगळ्याच आमच्या भगिनी ज्या आहेत यांचं श्रेय आहे. आमच्या थोरातताई असतील, संघमित्राताई असतील, सगळ्याच भगिनींचं इथं श्रेय आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी इथं आलेले आहेत. उपमहापौर आमच्या ज्योत्स्नाताई, बाळासाहेब भदाणे, रामदादा भदाणे, आमदार साहेब, गिरासे भाऊ या सगळ्यांच्या हस्ते माझे सहकारी नगरसेवक रंगनाथदादा ठाकरे, विजूभाऊ देवरे या सगळ्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि मिरवणुकीला सुरुवात होत आहे. धन्यवाद.